बघ म्हणजे मुलगी येऊन तयार होऊन येते, बसते आणि मग विचारते, की "अरे, राज कुठे आहे? त्याला कॉल करा. का नाही आहे तो?" कारण ती एकाच ड्रेसमध्ये चांगली दिसते. आम्हालाच व्हॉट? सारखी तुम्हाला फक्त अडकवायचे असतात. आमच्यासारखे हलव्याचे दागिने वगैरे नसतात. हारलो मी. आय क्विट. सो आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी सहन केल्यात. जेवढ्या गोष्टी देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न केलाय. पिंट्या दादाने बाकी सगळ्या गोष्टी सोडून आता पहिली संक्रांत आहे, आता तरी गोड बोललं पाहिजे. माझी स्माईल नाही बघ. माझी ही स्माईल असते, लोकांना वाटतं की मी सिरियस आहे बघा. ही स्माईल आहे माझी. घाबरेल ही कुठली पद्धत आहे म्हणायची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. वीण दोघांतलीही तुटे नाही मालिकेच्या सेटवर आली आहे आणि इथे मकर संक्रांत स्पेशल असं सगळं पाहायला मिळतं आहे. आणि या निमित्ताने जिची आता तिच्या घरी असं म्हणता येईल की पहिली मकर संक्रांत आहे, अशी अधिरा माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त आहे नीलम, तू कशी आहेस? मी छान आहे. पहिली मकर संक्रांत असते ना तेव्हा एक्साइटमेंट असते. मला सांग की या घरात आल्यावर ही पहिली मकर संक्रांत आहे, कशा पद्धतीने साजरी केली जाते? आता अजून मला माहिती नाही कशा पद्धतीने साजरी होणार आहे, पण ऑफकोर्स आम्ही राजवाडे आहोत. सो आय मधिरा राजवाडे आणि आमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणातच ती साजरी होणार आहे. त्यामुळे थाटामाटातच साजरी होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता ती बघालच तो काय सिक्वेन्स आहे तो. येस, लवकरच बघणार आहोत. पण मला एक सांग, इतकं छान नटली आहेस, इतकी सुंदर दिसतेस, किती असं मला माहिती आहे की खऱ्या आयुष्यात देखील नटायला आपल्याला फार आवडतं. आणि मला सांग की जेव्हा कळतं की असे असे सिक्वेन्स येतात, आता मकर संक्रांतसाठी तू काय काय तयारी केली होतीस? मला ॲक्च्युली माहिती होतं की मकर संक्रांतीचा तो हा एक ट्रॅक येणार आहे. मला माहिती होतं की प्रोडक्शन हाऊस विल टेक केअर ऑफ इट, म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि ऑफकोर्स हलव्याचे दागिने कुठले असणार आहेत, काय असणार आहे, आणि मेन म्हणजे साडी कुठली असणार आहे. आय वॉज रिअली क्युरियस, कारण मी लास्ट शोमध्ये आय वॉज वेअरिंग कॉटनची साडी ब्लॅक. सो मला असं वाटलं होतं की यावेळी पण काहीतरी, पण ह्यावेळी माझ्याकडे वेगळी आली, माझ्याकडे कॉटनची साडी नाही आहे. सो मी जरा वेगळं एक अधिरा कशी नेसू शकते साडी, तर त्या प्रमाणात मी त्या पद्धतीने मी नेसलेली आहे. आणि तुम्ही बघत असाल मी हलव्याचे खूप सुंदर दागिने आहेत हे. खूप डेलिकेट असे आहेत. आणि जो कमरपट्टा आहे तो मी आतमध्ये लपवला आहे. सो ही याच्यामध्ये मी काहीतरी वेगळं केलेलं आहे. आणि हे ॲक्च्युली पैंजण आहे, त्याचं मी बाजू बंद केलं आहे, कारण त्यापेक्षा मला हे खूप जरा नाजूक वाटतं त्यांनी जो पाठवलेला आहे त्यापेक्षा. आणि नथसुद्धा खूप सुंदर आहे. खरंच खूप छान दिसते. मला सांग, आत्ता तयार होताना किती एक्सायटेड होतीस की आज मकर संक्रांत स्पेशल आहे आणि हे सगळं करायचं आहे? ॲक्च्युली एक्सायटेड तर खूप होते, कारण एकतर नुसतं मकर संक्रांत नसून ऑफकोर्स डेली सोप आहे, सिरियल आहे. त्यामुळे काही ना काहीतरी घडामोडी होणारच असणार आहेत, होणारच आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की ड्रामा आहे. आणि त्यामुळे मी काजळ पण लावलेलं नाही आहे. त्याच्यावरून तुम्ही गेस करा की काय असणार आहे. पण मला एक सांग की ड्रामा तर होणारच आहे, पण मला हे माहिती आहे की या घरात तू आल्यापासून खूप ड्रामा सुरू आहे आणि त्यांना तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत की पैसे आणणार आहेस, काय काय त्यांना देणार आहेस. सो आता मकर संक्रांतानिमित्त काहीतरी हे तू करणार आहेस का की त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी आपण हे देऊच त्यांना, असं काही? आत्तापर्यंत केल्या ना गोष्टी, खूप केल्यात गोष्टी. आणि आत्तापर्यंत खूप गोष्टी सहन पण केल्यात. म्हणजे बिईंग अधिरा जी मी अपफ्रंट असते, बोलत असते, पण माझ्या मनात काही नसतं, हे पण आहे. सो आत्तापर्यंत मी बऱ्याच गोष्टी सहन केल्यात. जेवढ्या गोष्टी देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न केला आहे. पण फक्त बाकी घरातले मला सगळे खूप आवडत आहेत. फक्त माझी आई जी आहे ती जरा म्हणजे ड्रामा करते. त्यामुळे आता रो पण आलेला आहे. सो ओ माय गॉड, रिअली? ओ माय गॉड. फिश स्टिक्स. तू व्हेजिटेरियन असून हे काय वाचत होतीस? मला सांग, हा नेहमी असाच प्रत्येक ठिकाणी उशिरा येतो असं होतंय? हो. काय हो नाही, माझे कॉस्ट्युम ट्रायल्स चालू होते म्हणून मला लेट झालं यायला. बघ म्हणजे मुलगी येऊन तयार होऊन येते, बसते आणि मग विचारते की अरे, राज कुठे आहे? त्याला कॉल करा. का नाही आहे तो? कारण ती एकाच ड्रेसमध्ये चांगली दिसते. आम्हालाच व्हॉट? सारखे बदलून चांगलं एकाच दिसतं. ड्रेसमध्ये मी चांगली दिसते? आम्हाला बरेच ड्रेस घालावे लागतात ना चांगलं दिसण्यासाठी. तुम्हाला फक्त अडकवायचे असतात. आमच्यासारखे हलव्याचे दागिने वगैरे नसतात. हारलो मी. आय क्विट. थँक्स. पण मला सांग, हे सगळं आता जो ट्रॅक सुरू आहे आणि Yes. त्यात ऑबस्टेंट बॉन्ड हा तुमचा खूप छान जमलाय, कारण आम्ही मगाचपासून बघतोय, मगाशी पण बघत होती की तुम्ही दोघे एकमेकांसोबत चांगली मैत्री झाली. ही मैत्री किती छान झाली आणि ती आता ऑनस्क्रीन किती छान दिसून येते.
नाही खरंच छान झाली. आधी आम्ही थोडेसे कम्फर्ट झोनमध्ये नव्हतो असं मला वाटतं. पण काही दिवसांनंतर छान कम्फर्ट आमच्यामध्ये बिल्ड झाला. मला बऱ्याच गोष्टी शिकवते पौर्णिमा. तिने आत्ताच मला शिकवलं तिचं नाव कसं प्रोनाऊन्स नीट करायचं, म्हणून मी तिला पौर्णिमा असं नीट बोलतोय. सगळे पौर्णिमा म्हणतात यार. इट्स नॉट पो, इट्स पू. फुल मून, इट्स फुल मून. या फुल मूननी मला शिकवलं आहे फुल प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं. सो बऱ्याच गोष्टी ही शिकवते छान. आणि नंतर आमचा बॉन्डही खूप चांगला झाला आहे आणि एक असं छान वाईब मॅच झाली आहे ना, त्यामुळे अजून मजा येते सीन्स करायला सुद्धा. मला राजला विचारायचं जेव्हा डायटिशियन सहकलाकार असते हा. तेव्हा खाण्यावर किती कंट्रोल करावं लागतं असं असतं तिच्याकडनं? कंट्रोल नाही, उलट मी सूट देते, बिंदास्त खायचं. फक्त तिला माहिती आहे काय राईट खायचं, काय क्वांटिटीमध्ये खायचं. सो ही खूप मिथ आहे की डायटिशियन वगैरे खूप कंट्रोल करतात. पण म्हणजे मी एवढं कधी डायटिशियन कन्सल्ट केले नव्हते. पण पहिल्यांदा जेव्हा मी पौर्णिमासोबत डिस्कस केलं तेव्हा मला कळलं की कसं आपण प्रॉपरली हे सगळं करू शकतो आणि मजा घेत पण किती छान पद्धतीने आपण डाएट मेंटेन करू शकतो आणि लाईफस्टाईल पण मेंटेन करू शकतो. वा, थँक्स माझं प्रमोशन केल्याबद्दल. पण हा इतका काही जंक नाही खात, म्हणजे खातो पण इतकं नाही. त्याचं ते रुटीन असतं, त्यामुळे हो, चिकन ट्रिपल राईस लक्षात चिकन ठेवा. ट्रिपल राईस या. मला एक सांग की आता बघतो आम्ही मालिकेत पहिली मकर संक्रांत येणार आहे. रोहनने काहीतरी ठरवलंय का की अधीराला काहीतरी गिफ्ट करावं असं? नाही, गिफ्ट करायचं लाख ठरवलंय रोहननी, पण एक ऑडियन्सलाच मोठं गिफ्ट मिळणार आहे. ते तुम्हाला एपिसोड बघतानाच कळेल. आता आम्ही सांगू नाही शकत इतकं. पण हा काहीतरी ठरवतो तो, पण होतं काहीतरी उलटंच, ज्याच्यामुळे तुम्हाला बघायला सिरियल जास्त मजा येईल. सो हां, असं काहीतरी आहे जे मी सांगू नाही शकत, पण मजा येईल ओव्हरऑल तुम्हाला. जेव्हा अधीरा इतकी तयार होते आणि इतकी सुंदर दिसते तेव्हा रोहनकडनं काही कॉम्प्लिमेंट येतात? रोहनकडून येतात, राजकडून नाही येत. असं नाही आहे, पण हां, अशा अधूनमधून येतात, पण रोहनकडून अशा फार त्या लिहिलेल्या असतात ना कॉम्प्लिमेंट्स, त्यामुळे. पण नाही म्हणजे असं रोहन तर ऑब्व्हियसली जसं ती म्हणाली तसं रोहन तर कॉम्प्लिमेंट देतोच आणि राज पण देतो. असं काही नाही, राज देतोच. मी आजच तिला म्हटलं की तू छान दिसते तुझ्यावर ब्लॅक साडी. किती छान smile केली ना. वाव. पण ही अशी नोकझोक किती होते तुमच्या दोघांमध्ये? नोकझोक खूप रेअरली होते, पण आमचं ना असं आम्ही एक पेजवर असतो असं मला वाटतं की आमचं एकच मत असतं. मग आम्ही त्या एकाच साईडला असतो. कधीतरीच असं होतं की हा ओके ओके. आणि ते पण आम्ही दोघंही फ्रेंड्स फॅन असल्यामुळे मे बी ते थोडं सार्कॅझम खूप आहे असं आमच्या बोलण्यामध्ये. तो कळतो हिला, नाही तर मग लोक ऑफेंड होतात कधी कधी असं सार्कॅस्टिकली. आणि आता मी खूपच कम्फर्टेबल झाले, म्हणजे आय कॅन शेअर एनिथिंग विथ हिम, तर जे युजली माझ्याकडून नाही होत. आणि तो आता बॉन्ड झालेला आहे असं मला वाटतं. मी शेअर करू शकते, म्हणजे मला माहीत नाही तो कुठे सांगेल, बट मला माहिती नाही सांगणार आहे. सो आता मी कम्फर्टेबल आहे. पण पौर्णिमाला विचारलं की राज खऱ्या आयुष्यात कसं आहे तर काय सांगशील? खूपच गुणी बाळ आहे, असं दिसतो पण तसं नाही आहे. मी शॉक झालो. अरे वा 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 वा. नाही नाही, जेवढा तो इथे वरण भात तूप दिसतो तेवढा तो नाही आहे. तो चिकन ट्रिपल राईस आहे. अरे वा 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 वा. आता खावंच लागणार आहे मला लवकरच. आणि पौर्णिमा कशी आहे खऱ्या आयुष्यात? पौर्णिमा ना खूप फन लव्हिंग पर्सनॅलिटी आहे तिची, पण ते खूप मोजक्या लोकांसमोर आहे असं मला रिअलाईज झालं आहे. जेव्हा ती एक कम्फर्ट झोन तिचा जेव्हा तो निर्माण होतो ना त्याच्यासोबत, तेव्हा ती खूप क्रेझी लेवलची आहे हे मला कळलं आहे पास्ट काही डेजमध्ये. पण आता मालिकेत स्वानंदीचं ही पहिली मकर संक्रांत आहे. सो त्या घरात नेमकं आता कशा पद्धतीने असेल आणि तुमचा किती सहभाग असणार आहे तिकडे असं? ऑफकोर्स आता राजवाड्यांची सून असल्यामुळे, ऑफकोर्स थाटामाटात, आणि तिची पण पहिली संक्रांत असल्यामुळे मी पण जास्त एक्सायटेड आहे आणि ऑफकोर्स रोहन पण खूप एक्सायटेड आहे. आणि एवढंच आहे की बाबा आता पिंट्या दादाने बाकी सगळ्या गोष्टी सोडून आता पहिली संक्रांत आहे, आता तरी गोड बोललं पाहिजे नंदुताईबरोबर, अशीच आमची अपेक्षा आहे. आणि थाटामाटात साजरा होणार आहे, याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण सांगितलं तर तुम्हाला बघायला मजा नाही येणार. म्हणजे खूप मोठा धमाका घेऊन येत आहेत असं मला वाटतं. मोठा धमाका, एकदम मोठा धमाका होणार आहे काहीतरी. म्हणजे प्लेटमध्ये रोजच्या भाज्या असतात तिखट हे, पण आपण कधीतरी अशी एक चटपटीत भाजी मागवतो ना, पनीर चटपटा वगैरे, कधीतरी हॉटेलमधून. एक्झाम्पल बघितलं कसं एकदम प्रॉपर. मला सांगते अशी ओव्हरऑल पण असेच एक्झाम्पल देत असते. अरे एक्झाम्पल म्हणजे तिला खूप असं बघून वाटत असेल तुला, पण हिला इतकं खायला आवडतं आणि ट्रस्ट मी ती खाते आणि टचवूड ती छान, म्हणजे ती पण ती लिमिटमध्ये खाते आणि ती प्रॉपरली मेंटेन्ड आहे एकदम सगळं. पण
खाण्याचं एक्झाम्पल तिचं असतंच युजली स्टेटमेंट्समध्ये. मला सांगा पहिली भेट कशी होती दोघांची? पहिली भेट ना हा मला हां पण प्रोमोच्या दिवशी प्रोमोच्या दिवशी आमचा म्हणजे जेव्हा आमचं कॉस्ट्युम ट्रायल्स वगैरे झाले तेव्हा आमचा एक एकत्र फोटो काढला. तेव्हा पौर्णिमाशी एकदम एक मिनिट, मी अशी नव्हते. मला माहिती आहे पण तू अशी होती हा. मी असं गेलो हाय 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 हाय. एक सेकंड. तू झोनमध्ये होतेस कुठल्या तरी, कारण तेव्हा सकाळ होती खूप. पण तुला हाय म्हणाले ना. हा म्हणाले ना, मी कुठे म्हणालो? हा असंच म्हणाली बा. कसं परत दाखव. हाय. नाही आता थोडंसं सॉफ्टली होतं. अरे माझा एक लेवल माझी स्माईल नाही बघ. माझी स्माईल असते, लोकांना वाटतं की मी सिरियस आहे. बघा ही स्माईल आहे माझी. घाबरेल ही कुठली पद्धत आहे हाय म्हणायची? कशी आहे तिची स्माईल? कशी हाय. हाय. अच्छा ही मी खरंच स्माईल केली आहे, दिसत नाही तर काय करू मी. हो. मी पण सिरियसलीच खूप खुश होतो त्या दिवशी, दिसत नसेल तरी पण खुश होतो. नाही पण ह्याने एकदम असं हाच असा होता एकदम असा केस मग ते काहीतरी लावलं. म्हटलं ओके. मला बेसिकली ना ते त्यांनी असं ते फेटा दिलेला असा एक टर्बन दिलेला मोठा आणि तो खूप टाईट, आणि बेसिकली मला सगळ्यात टाईट लावल्यावर मला खूप गरगरतं. सो मी त्या एक माझ्या झोनमध्ये होतो म्हणून तिला वाटलं असेल, पण असा मी नाहीये. अशाच मी कुठल्या तरी वेगळ्या झोनमध्ये असेल. पहिलंच स्टेटमेंट माझं होतं तू कुठल्या तरी झोनमध्ये होतीस. नाही पण मी सुरुवातीला नसते कम्फर्टेबल. मी असं खूप असं म्हणजे कळलं ना की अरे हा माणूस ओके, तर मग कम्फर्टेबल होऊ शकते. सुरुवातीला मलाही वाटलं होतं की हा जरा कमी बोलतो किंवा एक ॲटिट्यूड आहे असं वाटलं होतं. पण आता टचवूड दोघे खूप चांगले फ्रेंड्स झातात आणि ही मैत्री मला खूप आवडते. आणि ऑफस्क्रीन इतके कमाल तुम्ही दिसताय की ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन ऑन स्क्रीन ऑफस्क्रीन म्हणजे कन्फ्युज झाली. सो ऑन स्क्रीन तुम्ही इतके खरं निघालं. हा नाही पण खरंच आहे, ऑफस्क्रीन पण खरंच तुमची आहे? मैत्री इतकी छान आहे ना की असं वाटतच नाही की तुमची फ्रेंडशिप इतक्या कमी दिवसात इतकी छान झाली. येस. आणि आता मला थोडंसं तरी हिंट द्या की मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे आणि कोणाबद्दल तरी घडेल असं काहीतरी. जसं आता थोड्या वेळ पूर्वी झालं तसंच होणार आहे. मी लेट आलो असंच काहीतरी होणार असं आहे. काही नाही विसरून जा. प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी होणार आहे. म्हणजे नंदुताईच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, आईच्या बाबतीत आणि माझ्या मॉमच्या बाबतीत, या सगळ्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी होणार आहे. आणि सगळ्यांचे रिॲक्शन्स पण येणार आहेत आणि तुम्हाला मजा येणार आहे. म्हणजे सत्ता पलट होणार आहे बेसिकली. ती होणार आहे की नाही अजून आपल्याला कळलेलं नाही ना. ती चाललंय काही युद्ध. बघायला आम्हाला खूप मजा येणार. अरे 100% खूप मजा आहे. थँक्यू सो मच. असेच दोघेही राहा. येस. थँक्यू नीलम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.